नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सुरणची भाजी। ही भाजी खूप हेल्दी आहे, वेट लॉस करत असणार त्यांच्यासाठी उपयुक्त आहे आणि सध्या पावसाळा सुरू आहे तर अशा फळभाज्या नेहमी खाल्ल्या पाहिजेत। तर इथे मी 250 ग्राम सुरण घेतले, त्याला स्वच्छ आधी धुवून घेतले। सुरण कापण्याआधी हाताला थोडेसे तेल लावून घेतले। सुरणामुळे हाताला खाज येण्याची शक्यता असते, त्यामुळे ते कापण्याआधी थोडंसं हाताला तेल लावून घ्यावं। आता याची वरची जी साल आहे ती आपण काढून घेणार आहोत। साल पूर्ण काढून झाल्यानंतर याचे आपण लहान लहान तुकडे करून घेणार आहोत या पद्धतीने। आता याला बारीक तुकडे करून घ्यायचे। सुरण शिजायला फार वेळ लागत नाही, तर या पद्धतीने आपण सगळे सुरण कापून घेतलेले आहे। आता याला शिजण्यासाठी कुकरमध्ये टाकूया। तर इथे सगळे सुरण जे आहे त्याचे काप मी टाकून घेतले। शिजण्या इतपत थोडंसं पाणी टाकलंय, थोडंसं चवीपुरता मीठ, हळद आणि लिंबाचा रस, कारण सुरणामुळे खाज येते त्यामुळे थोडा लिंबाचा रस टाकायचा आणि कुकरला 1 शिट्टी घ्यायची। त्यानंतर इथे मीडियम साईजचे 2 लहान कांदे घेतलेत, 1 टोमॅटो, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरवी मिरची आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या त्या आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत। आता आपले सुरण सुद्धा हे शिजलेलं आहे, तर आता फोडणी द्यायची सुरुवात करूया। तर इथे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर राई, जिरं, हिंग आणि जी टोमॅटोची पेस्ट आपण बनवली होती ती यामध्ये परतून घ्यायची आहे। ही पेस्ट आपण लो फ्लेमवर छान परतून घेणार आहोत। तेल सुटलं की यामध्ये घरगुती लाल तिखट 1 चमचा, काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर आणि पाव चमचा हळद घालून हे छान मसाले आपल्याला परतून घ्यायचे। मसाले छान परतून झाले की 1 चमचा बेसन पीठ टाकून त्याला सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी मी यामध्ये टाकले। मसाल्याला तेल छान आलं की यामध्ये आपण जे सुरण शिजवून घेतले आहोत ते टाकून घेणार आहोत आणि परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। त्यानंतर इथे जे सुरण शिजण्यासाठी पाणी जे होतं तेच आपल्याला वापरायचं आहे। त्यानंतर थोडंसं मीठ आपण आधी शिजण्यावेळी टाकलेलं होतं आणि भाजी एक 5 ते 10 मिनिटं उकळवायची आहे आणि कोथिंबीर टाकून आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। तर मंडळी, कशी वाटली आजची साधी सिंपल ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया असं छान पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।